Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is EVS 2302. Our paper title is Environmental Pollution and Control First. In today's our topic is we study unit first, that is the soil pollution. In previous lecture we have also studied soil pollution. In that lecture we have to study what is meant by soil pollution, definition of a soil pollution, and various types of sources of soil pollution. Then that natural soil pollution and anthropogenic sources of soil pollution. Then we see control of soil pollution, then we see analysis of a soil. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केल्या आहेत. मेनली व्हॉट इज मीन बाय सॉइल पोल्युशन. सॉइल पोल्युशन इज द कंटॅमिनेशन ऑफ अ सॉइल by introducing the various types of chemical substances into the soil or chemicals into the soil. This is called as the soil pollution. Then in today's lecture we have to study industrial effluent and soil. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की हे जे काही इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सॉईल पोल्युशन होते. तर इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीमुळे तर कशा प्रमाणात सॉईल पोल्युशन होते, तर ज्या काही इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण हे इंडस्ट्रियल जे काही वेस्ट आहे ते सॉईलमध्ये ॲज इट इज काही इंडस्ट्रीज डिस्चार्ज करतात किंवा डिस्पोज करतात. त्याच्यामुळे इंडस्ट्रियल वॉटर कंटेन व्हेरियस और लार्ज अमाउंट ऑफ waste or large amount of toxic or hazardous substances into that water. Then industrial effluents also affect soil health and agriculture. इंडस्ट्रियल जे काही इफ्लुएंट आहे ते अफेक्ट करतं सॉईलला. सॉईलचं जे काही टेक्स्चर आहे किंवा सॉईलची जे काही फर्टिलिटी आहे ती अफेक्ट करतं. लेवल आहे, फर्टिलिटी लेवल आहे ती अफेक्ट करतं आणि ते हेल्थवर पण अफेक्ट करतं. ह्युमन हेल्थ म्हणा, प्लांट किंवा ॲनिमल लाईफची हेल्थ म्हणा, त्याच्यावर पण ते इंडस्ट्रियल जे काही इफ्लुएंट आहे ते अफेक्ट करतं. अँड ॲग्रिकल्चर ऑल्सो. इन इंडिया ह्यूज अमाऊंट ऑफ वेस्ट वॉटर जनरेटेड फ्रॉम डिस्टिलरी अँड पेपर इंडस्ट्रीज. आपल्या इंडियामध्ये जास्त प्रमाणात वेस्ट वॉटर कोणत्या इंडस्ट्रीजमधनं जनरेट होत असेल तर ते आहे डिस्टिलरी इंडस्ट्री अँड पेपर इंडस्ट्री इन डिस्चार्ज ऑन अ लँड ऑर इन टू द रनिंग वॉटर विच ॲडव्हर्सली इफेक्ट सीड जर्मिनेशन. आणि ज्यावेळेस हे वॉटर रनिंग होतं किंवा ज्यावेळेस हे वॉटर ह्याच्यामध्ये सॉईलमध्ये प्रेझेंट असतं किंवा सॉईलमध्ये डिस्चार्ज होतं त्यावेळेस त्याचा अफेक्ट हा सीड जर्मिनेशन होतं अँड सिडलिंग ग्रोथ ऑफ व्हेरियस क्रॉप्स. आणि जे काही सीड जर्मिनेशन आहे ते होत नाही किंवा त्याच्यामुळे त्याच्यावर ॲडव्हर्स असे इफेक्ट होतात मोठ्या प्रमाणावर. द वेस्ट वॉटर डिस्चार्ज बाय मेनी इंडस्ट्रीज इज नॉट ट्रीटेड बिफोर अँड डज द वेस्ट वॉटर कंटेन्स टॉक्सिक कंपाऊंड्स, केमिकल्स अँड सॉल्ट्स, रेडिओॲक्टिव्ह मटेरियल्स, डिसीज कॉजिंग एजंट्स विच आर गोज इन टू सॉईल. मीन्स these industrial effluent contain various types of toxic metals, toxic materials or various types of toxicants and pollutants present in that water. And in that water also contain toxic compounds, chemicals and salts, radioactive materials and many types of disease causing agents. म्हणजे त्या वॉटरमध्ये खूप सारे प्रकारचे टॉक्सिक कंपाऊंड्स प्रेझेंट आहेत, केमिकल्स प्रेझेंट आहेत, व्हेरियस टाईप्स ऑफ सॉल्ट्स प्रेझेंट आहेत, रेडिओॲक्टिव्ह मटेरियल्स प्रेझेंट आहेत. आणि हे मटेरियल ज्यावेळेस सॉईलमध्ये एंटर होतात त्यावेळेस सॉईलची जी काही प्रॉपर्टीज आहेत त्या चेंज होतात आणि सॉईल पोल्युटेड होती. बिल्ड अप ऑफ these substances in soil have adverse effect on plant growth and human health. आणि ज्यावेळेस हे जे काही पोल्युटंट आहे हे किंवा हे जे काही कंटॅमिनंट आहे ते सॉईलमध्ये प्रेझेंट असतात त्यावेळेस ते प्लांट ग्रोथ आणि ह्युमन हेल्थवर ॲडव्हर्स इफेक्ट करतात. देन वी सी सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम. आता सॉईल आहे, मग सॉईलमध्ये आपण म्हणतो की सॉईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. मग सॉईलमध्ये कोणकोणते ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात तर ते आता आपण बघणार आहोत. फर्स्ट वन आहे बॅक्टेरिया. बॅक्टेरिया आर ऑर्गॅनिझम दॅट हॅव ओनली वन सेल अँड आर देअर फॉर मायक्रोस्कोपिक. म्हणजे बॅक्टेरिया म्हणजे काय तर बॅक्टेरिया हे असे ऑर्गॅनिझम आहेत ते ओनली वन सेल आहे, त्यांची ओनली वन सेल असे अँड दे आर मायक्रोस्कोपिक. तर का ते मायक्रोस्कोपिक आहेत? बिकॉज बॅक्टेरिया वी कांट सी आवर नेकेड आईज. आपल्या नेकेड आईजने आपण बॅक्टेरिया बघू शकत नाही म्हणून त्याला आपण मायक्रोस्कोपिक म्हणतो. ज्यावेळेस आपल्याला बॅक्टेरिया बघायचे असेल किंवा ज्यावेळेस आपल्याला बॅक्टेरियाचा स्टडी करायचा असेल त्यावेळेस आपल्याला मायक्रोस्कोप लागतो, कंपाऊंड मायक्रोस्कोप लागतो आणि त्या किंवा इलेक्ट्रिकल जो काय मायक्रोस्कोप आहे तो मायक्रोस्कोप लागतो आणि त्याचा यूज करून आपण बॅक्टेरिया बघू शकतो. म्हणून आपण बॅक्टेरियांना मायक्रोस्कोपिक असं म्हटलं आहे. बिकॉज बॅक्टेरिया वी कांट सी आवर नेकेड आईज. देअर आर एनिवेअर फ्रॉम
100 million to 1 billion bacteria in just a teaspoon of a moist and fertile soil. म्हणजे एका टीस्पूनमध्ये किंवा एका टीस्पूनमध्ये एक सॉईलमध्ये आपण 100 मिलियन किंवा 1 बिलियन बॅक्टेरिया प्रेझेंट असतात एका फर्टाईल सॉईलमध्ये किंवा मॉइस्ट जो काही सरफेस आहे त्याच्यामध्ये एवढे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. दे आर डिकम्पोजर्स इटिंग डेड प्लांट मटेरियल अँड ऑर्गॅनिक वेस्ट. आपण ज्यावेळेस मागच्या सेमिस्टरला ज्यावेळेस आपण बायोटिक कंपोनंट्स बघितले होते त्याच्यामध्ये आपण डिकम्पोजर हे बघितले होते. बायोटिक कंपोनंट आहे हा इकोसिस्टमचा. डिकम्पोजर मीन्स ऑर्गॅनिझम ऑर विच डिग्रेड ऑर्गॅनिक मॅटर इज कॉल्ड ॲज अ डिकम्पोजर. म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते डिग्रेड करतात त्याला आपण डिकम्पोजर म्हणतो. आणि बॅक्टेरियांना आपण डिकम्पोजर म्हणतो कारण ते काही डेड प्लांट मटेरियल आहे ऑर्गॅनिक. ते मटेरियल त्यांच्या डिग्रेड करण्याची कॅपॅसिटी त्या डिकम्पोजरमध्ये किंवा त्या बॅक्टेरियामध्ये असते म्हणून आपण त्याला डिकम्पोजर्स म्हणतो. The bacteria do this by changing the nutrients from inaccessible to usable form. आणि बॅक्टेरिया जे काय आहे हे चेंज करतात त्या ऑर्गॅनिक मटेरियलचा फॉर्म इनॲक्सेसिबल टू युजेबल फॉर्म आणि देन इट डिग्रेड. द प्रोसेस इज इसेन्शियल इन द नायट्रोजन सायकल. आणि ही जी काही डिग्रेडेशनची प्रोसेस आहे ही नायट्रोजन सायकलमध्ये होते. त्याचे बॅक्टेरियाचे काही एक्झाम्पल आहेत. बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे, झॅन्थोमोनास आहे, एक्सेट्रा. Actinomycetes. What is meant by actinomycetes? Actinomycetes are soil organisms like both bacteria and fungi and have characteristics linking them to both groups. आणि हे ॲक्टिनोमायसिस म्हणजे हे सॉईल ऑर्गॅनिझम आहे जसे बॅक्टेरिया आणि फंजाय आहेत. आणि ह्या ॲक्टिनोमायसिसमध्ये दोन्हीच्या पण प्रॉपर्टीज दिसतात बॅक्टेरिया आणि फंजायच्या. हे दोन्हींना लिंक करतं. ह्याला आपण ॲक्टिनोमायसिस म्हणतो. पावसाळ्यामध्ये आपण म्हणतो पाऊस आल्यावर म्हणतो आपण मातीचा वास येतो. तो जो काही मातीचा वास येतो तो कशामुळे येतो तर हे ॲक्टिनोमायसिस ज्यावेळेस सॉईलमध्ये प्रेझेंट असतात त्यावेळेस आपल्याला मातीचा वास येतो. दे आर ऑफन बिलीव्ह टू बी द मिसिंग इव्हॉल्युशनरी लिंक बिटवीन बॅक्टेरिया अँड फंजाय बट दे हॅव मेनी मोर कॅरेक्टरिस्टिक्स इन कॉमन विथ बॅक्टेरिया ऑर दे डू फंजाय. म्हणजे ह्यांच्यामध्ये कॉमन प्रॉपर्टीज आहेत बॅक्टेरिया अँड फंजाय दोन्हींच्या. ॲक्टिनोमायसिस गिव्ह सॉईल इट्स कॅरेक्टरिस्टिक्स स्मेल. म्हणजे जे काही स्मेल येतो तो सॉईलला तो ॲक्टिनोमायसिसच्या प्रेझेन्समुळे होतो. दे हॅव ऑल्सो बीन द सोर्स ऑफ सेव्हरल सिग्निफिकंट थेरॉप्टिक मेडिसिन. आणि ह्यांचा यूज खूप मोठमोठ्या थेरॉप्टिक मेडिसिनमध्ये हे ॲक्टिनोमायसिसचा यूज केला जातो. हे सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. याचे एक्झाम्पल आहे नकॉर्डिया आहे, ॲस्टोरिडा हे याचे एक्झाम्पल आहेत ॲक्टिनोमायसिसचे. देन ही जी आहे मी तुम्हाला याच्यामध्ये सॉईल फूड वेबची डायग्राम दाखवली आहे. हे डायग्राम आपण यासाठी बघतो फूड वेब आणि फूड चेन ह्या आपण मागच्या सेमला स्टडी केलेला आहे. पण आपण ही डायग्राम जस्ट याच्यासाठी बघतो की सॉईलमध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. इथे प्लांट दाखवलेले आहे. नंतर इथे खाली ऑर्गॅनिक मॅटर दाखवल्याने ह्या ऑर्गॅनिक मॅटर कोण डिग्रेड करतात तर हे बॅक्टेरिया आहेत. म्हणजे हे बॅक्टेरिया सॉईलमध्ये प्रेझेंट असतात. देन इथे फंजाय दाखवलेले आहेत. फंजाय देन निमॅटोड्स इथे वरती दाखवलेले आहेत. देन निमॅटोड्स, फंजाय अँड बॅक्टेरियल फीडर्स. देन प्रोटोझोआ इथे दाखवले आहे. ऑर्थ्रोपॉड्स दाखवले गेलेले आहेत. देन काही फूड चेन त्यांची दाखवली गेलेली आहे. म्हणजे हे जे काही ऑर्गॅनिझम आहेत हे प्रेझेंट असतात. आपण सध्याला फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम बघतो म्हणून आपण फक्त याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर किंवा बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंजाय, निमॅटोड्स हे आपण बघितले या सॉईल फूड वेबमध्ये किंवा या डायग्राममध्ये. देन थर्ड वन आहे फंजाय. फंजाय हे सॉईलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असतात. फंजाय आर अनयुज्युअल ऑर्गॅनिझम इन दॅट दे आर नॉट प्लांट्स ऑर ॲनिमल्स. फंजाय हे प्लांट्स पण नाही आहेत आणि ॲनिमल्स पण नाहीत पण हे सॉईलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असतात. दे ग्रुप्स बिलॉंग्स इन टू फायब्रस स्ट्रिंग्स कॉल्ड हायफी. आणि त्यांच्यामध्ये एक फायब्रस अशी स्ट्रिंग असते त्याला आपण हायफी म्हणतो. They then release into the soil and other organisms get to use them. Fungi can attach themselves to soil plant roots, example rhizobium and aspergillus. फंजाय स्वतःला जे काही प्लांटचं रूट आहे त्याला अटॅच करून घेतात आणि फंजायचे एक्झाम्पल आहे रायझोबियम अँड ॲस्परजिलस. देन फोर्थ वन इज ए अल्गी. अल्गी आर ऑल्सो प्रेझेंट इन अ सॉईल. सॉईलमध्ये अल्गी पण प्रेझेंट असतात. अल्गी आर प्रेझेंट इन मोस्ट ऑफ द सॉईल्स वेअर मॉइश्चर अँड सनलाईट आर अवेलेबल. ज्या सॉईलमध्ये मॉइश्चर आणि जे काही सनलाईट आहे हे प्रेझेंट असतं तिथे अल्गी हे मोठ्या प्रमाणात ग्रो होतात किंवा त्याच सॉईलमध्ये आपल्याला अल्गी ह्या बघायला मिळतात. देअर नंबर इन द सॉईल युजली रेंजेस फ्रॉम 100 to 10,000 per gram of soil. They are capable of photosynthesis whereby they can obtain carbon dioxide from atmosphere and energy from sunlight. म्हणजे अल्गीकडनं कार्बन डायऑक्साईड अँड एनर्जी फ्रॉम सनलाईट अँड सिंथेसिस ऑफ देअर ओन फूड. म्हणजे हे जे काही अल्गी आहेत हे
ते प्रिपेअर देअर ओन फूड. म्हणजे हे ते ॲटमॉस्फिअरमधनं एनर्जी घेतात, एनर्जी फ्रॉम सनलाईट आणि कार्बन डायऑक्साईड फ्रॉम ॲटमॉस्फिअर, अँड स्वतःचं जे काही अन्न आहे ते स्वतः बनवतात. म्हणजे ॲटमॉस्फिअरकडनं ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि एनर्जी सनलाईटकडनं घेतात आणि स्वतःचं दे सिंथेसिस देअर ओन फूड. सो इट इज कॉल्ड ॲज द ऑटोट्रॉफ्स. Then protozoa. What is mean by protozoa? Protozoa, these are colorless single cell animal like organism. हे colorless आहेत, single cell organism आहेत animal like. They are larger than bacteria. बॅक्टेरियापेक्षा यांची साईज आहे ती मोठी असते थोडीशी. व्हॅरिंग फ्रॉम फ्यू मायक्रॉन्स टू फ्यू मिलीमीटर्स. म्हणजे काही मायक्रॉनपासून तर काही मिलीमीटरपर्यंत यांची साईज असते. दे कॅन विथस्टँड ॲडवर्स सॉईल कंडिशन as they are characterized by protected dormant stage in their life cycle. आणि प्रोटोझोआचे एक्झाम्पल आहे पॅरामेशियम आहे, युग्लिना आहे, हे प्रोटोझोआचे एक्झाम्पल आहेत. हे जे काही ऑर्गॅनिझम आहे यांचे एक जे काही एक्झाम्पल आहे हे तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्हाला एक्झामला वगैरे येऊ शकतं. देन व्हायरसेस. सॉईल व्हायरसेस आर of great importance as they may influence the ecology of soil biological communities through both an ability to transfer genes from host to host and as a potential cause of microbial mortality. Consequently, viruses are major players in global cycles influencing the turnover and concentration of nutrients and gases. हे आहे व्हायरसेस हे खूप इम्पॉर्टन्स आहेत सॉईलमध्ये ॲज दे मे इन्फ्लुएन्स इकॉलॉजी अँड सॉईल बायोलॉजिकल कम्युनिटीमध्ये ते इन्फ्लुएन्स किंवा व्हायटल रोल प्ले करतात. आणि जे काही ट्रान्सफर आहे जीन्स फ्रॉम होस्ट टू होस्ट त्याचं काम हे मेन व्हायरसेस करतात. देन निमॅटोड्स हे लास्ट वन आहे सॉईलमधलं जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्यापैकी निमॅटोड्स आर नॉट मायक्रो ऑर्गॅनिझम. स्ट्रिक्टली स्पीकिंग दीज आर नॉट microorganism. Nematodes worms are typically 50 micron in diameter and 1 millimeter in length. म्हणजे निमॅटोड्स हे 50 मायक्रॉन 50 मायक्रॉन हे डायमीटरमध्ये असतात आणि 1 मिलीमीटर इन लेंथ, त्यांची लेंथ 1 मिलीमीटर असते. स्पेसीज रिस्पॉन्सिबल फॉर प्लांट डिसीज हॅव रिसिव्ड मच अटेन्शन बट फार लेस in known about much of the nematode community which play beneficial roles in soil. An incredible variety of nematodes have been found to function at several levels of a soil food web. Some feed on the plants and algae, other are grazers and that feed on bacteria and fungi, and some feed on other nematodes. म्हणजे आपण फूड चेनमध्ये बघितल्याप्रमाणे निमॅटोड्स हे काही स्मॉल निमॅटोड्सवर डिपेंड असतात. जे लार्ज निमॅटोड असतात ते स्मॉल निमॅटोड्सवर डिपेंड असतात आणि काही निमॅटोड्स हे अलगी आणि फंजायवर पण त्यांच्या सर्वायवलसाठी किंवा त्यांच्या फिडिंगसाठी डिपेंड असतात. आणि निमॅटोडचे काही एक्झाम्पल आहेत ते म्हणजे फिलॅरिस, हुकवॉर्म्स, रोडंट्स एक्सेट्रा. देन डेफिनेशन. आता आपण याच्यामध्ये डेफिनेशन बघणार आहोत फर्टिलायझर आणि पेस्टिसाईड म्हणजे काय. फर्टिलायझर म्हणजे काय. फर्टिलायझर इज एनी मटेरियल ऑफ नॅचरल ऑर सिंथेटिक ओरिजिन. फर्टिलायझरचं ओरिजिन कोणतंही असू शकतं, नॅचरल असू शकतं किंवा सिंथेटिक ओरिजिन असू शकतं. दॅट इज अप्लाइड टू सॉईल ऑर टू प्लांट टिश्यू टू सप्लाय प्लांट न्यूट्रिएंट्स. देन पेस्टिसाईड आर अ केमिकल सबस्टन्सेस दॅट आर मीन टू किल पेस्ट. पेस्टला किल करण्यासाठी आपण जे काही यूज करतो त्याला आपण पेस्टिसाईड म्हणतो. द मोस्ट कॉमनली अप्लाइड पेस्टिसाइड्स आर इन्सेक्टिसाइड टू किल इन्सेक्ट, herbicide to kill weeds, rodenticides to kill rodents, and fungicides to control fungi, molds, and mildew. Then pesticide degradation. Pesticide degradation is a process by which a pesticide is transformed into beginning substances that is एन्व्हायरमेंटली कम्पॅटेबल. म्हणजे पेस्टिसाईड जे काही डिग्रेडेशन आहे त्याचं कन्व्हर्जन करायचं, ट्रान्सफॉर्म करायचं बिनिंग सबस्टन्समध्ये म्हणजे सौम्य सबस्टन्समध्ये त्याचं ट्रान्सफॉर्म करायचं, याला आपण पेस्टिसाईड डिग्रेडेशन म्हणतो. आणि पेस्टिसाईडचं डिग्रेडेशन हे वेगवेगळ्या टाईपच्या प्रोसेस वापरून आपण करू शकतो. म्हणजे बॅक्टेरियल डिग्रेडेशन असेल, फंगल डिग्रेडेशन असेल किंवा फायटोरेमिडेशन किंवा बायोरेमिडेशन ह्या टेक्निक वापरून आपण पेस्टिसाईड डिग्रेडेशन करू शकतो. ग्लोबली अँड एस्टिमेटेड 1 to 2.5 million tons of active pesticide ingredients are used each year, mainly in agriculture. 40% are herbicides, followed by insecticides and fungicides. Since their initial development in 1940s,
Multiple chemical pesticides with different uses and modes of action have been employed. Pesticides are applied over large areas in agriculture and urban settings. Pesticides use therefore represent an important source of diffuse chemical environmental inputs. म्हणजे पेस्टिसाइड जे काही डिग्रेडेशन आहे ते आपण डिग्रेडेशन वेगवेगळ्या म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून आपण पेस्टिसाइड डिग्रेडेशन हे करू शकतो. देन ही डायग्रॅम आहे. याच्यामध्ये पेस्टिसाइडचं कसं पेस्टिसाइड प्लांटवर अटॅक करतं किंवा कसं पेस्टिसाइड तिथे प्रेझेंट असतं हे दाखवलेलं आहे. याच्यामध्ये मायक्रोबियल डिग्रेडेशन दाखवलेलं आहे लास्टला, रूट अपटेक दाखवलेलं आहे, देन केमिकल डिग्रेडेशनही दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या टाईपचे केमिकल वापरूनही आपण पेस्टिसाइड डिग्रेडेशन करू शकतो. आणि ते जे काही आहे पेस्टिसाइड त्याचं रन ऑफ हायड्रोस्फिअरकडे होतं, म्हणजे वॉटर सिस्टीममध्ये ते कसं रन ऑफद्वारे जातं ते हे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. नंतर त्याचं हायड्रोलिसिस होऊन ते पुन्हा सॉईलमध्ये येतं ते दाखवलेलं आहे. देन सॉईल ॲब्सॉर्प्शन ही प्रोसेस दाखवलेली आहे. देन लिचिंग ऑफ जिओस्फिअर दाखवलेलं आहे. देन व्हॉलेटायझेशन दाखवलेलं आहे. मेटाबॉलिझम दाखवलेलं आहे. फोटोलायसिस दाखवलेलं आहे. मेटाबॉलिझम म्हणजे काय तर ही एक केमिकल रिॲक्शन इन द बॉडी सेल्स दॅट चेंज फूड इंटू एनर्जी. फूडचं ज्यावेळेस एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं त्यावेळेस त्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. ही आहे डायग्रॅम आहे पेस्टिसाइड्सची. देन डिफरंट अप्रोचेस ऑफ बायोडिग्रेडेशन. बायोडिग्रेडेशनचे डिफरंट अप्रोचेस आहेत. त्याच्यामध्ये बॅक्टेरियल डिग्रेडेशन असतं, फंगल डिग्रेडेशन असतं अँड एन्झाईम डिग्रेडेशन असतं. फर्स्ट ऑफ ऑल बॅक्टेरियल डिग्रेडेशन. व्हॉट इज मीन बाय बॅक्टेरियल डिग्रेडेशन? मोस्ट बॅक्टेरियल स्पेसीज डिग्रेड पेस्टिसाइड. म्हणजे ज्यावेळेस पेस्टिसाइड बॅक्टेरियल स्पेसीज डिग्रेड करतात त्यावेळेस त्याला आपण बॅक्टेरियल डिग्रेडेशन म्हणतो. अँड फंगल डिग्रेडेशन, फंगल pesticide by introducing minor structural changes to the pesticide. आणि पेस्टिसाइडमध्ये पेस्टिसाइडचं डिग्रेडेशन ज्यावेळेस फंगस करतात त्यावेळेस आपण त्याला फंगल डिग्रेडेशन म्हणतो. अँड लास्ट वन इज द एन्झाईम डिग्रेडेशन. इट हॅव ग्रेट पोटेन्शियल टू इफेक्टिवली ट्रान्सफॉर्म अँड डिटॉक्सिफाय पोल्युटिंग सबस्टन्सेस. आणि ज्यावेळेस पोल्युशन किंवा पोल्युटिंग जे काही सबस्टन्सेस आहे ते कमी एन्झाईम थ्रू होतात त्यावेळेस पोल्युशन रेमेडी आहे ती एन्झाईम थ्रू होते त्यावेळेस आपण त्याला एन्झाईम डिग्रेडेशन म्हणतो. इन टुडेज लेक्चर वी हॅव टू सी व्हेरियस टाईप्स ऑफ इंडस्ट्रियल इफ्लुएंट अँड सॉईल. इंडस्ट्रियल इफ्लुएंटचा काय सॉईलवर काय परिणाम होतो ते आपण बघितलं. देन वी सी सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया बघितले, ॲक्टिनोमायसिड्स बघितले. देन सॉईल फूडवेब बघितलं. फूडवेबमध्ये कसे प्रेझेंट आहेत ऑर्गॅनिझम ते आपण बघितलं. देन वी सी फंजाय, देन अल्गी, देन प्रोटोझोआ, then viruses and nematodes. These are the soil organism and play vital and important role in the soil or soil. And then आपण त्याच्यामध्ये फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडची डेफिनेशन बघितली. देन वी सी पेस्टिसाइड डिग्रेडेशन अँड देन वी सी अप्रोचेस ऑफ दी biodegradation, that in that bacterial, fungal and enzyme degradation. Regarding to this, if you have any question please ask. Thank you.